नगरचं राजकारण हे सगळे सोऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं। या गणगोताची नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होतीये। राज्यातील समीकरण बदलली, त्याचप्रमाणे सगळे सोऱ्यांची सुद्धा गणित बदलणार का? पाहूयात हा रिपोर्ट। कोणताही कानामात्रा नसलेला नगर जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो। सहकाराची पंढरी आणि सगळे सोऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेऐवजी आपापसातील सहकार म्हणूनही नगरचं राजकारण चर्चेत राहतं। त्यामुळे यंदाही नगरमध्ये सोयऱ्या धैर्यांच्या राजकारणाची चांगलीच चर्चा आहे। राजकारणात नगरच्या सगळे सोऱ्यांच्या नात्यांचं जाळं जास्त करून नगर शहर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर आणि कोपरगावात विस्तारलंय। संगमनेरचे बाळासाहेब थोरात, पक्ष काँग्रेस, त्यांच्या भगिनी पाथर्डीचे भाजप नेते आप्पासाहेब राजळेंना दिली आहे। राजळेंच्या सून मोनिका राजळे आधी राष्ट्रवादीत होत्या, आता भाजपच्या आमदार आहेत। आप्पासाहेब राजळेंची कन्या नेवासात ठाकरे गटासोबत असलेल्या शंकरराव गडाखांना दिली आहे। शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। त्यांचे बंधू नरेंद्र घुले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत। घुलेंची एक कन्या नेवासातल्या ठाकरे गटासोबतच्या गडाखांची सून आहे आणि घुलेंची दुसरी कन्या कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंची पत्नी आहे। राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपत आहेत। त्यांची एक मुलगी नगरच्या संग्राम जगतापांना दिली आहे, जे सध्या अजित पवार गटात आहेत। दुसरी मुलगी नगरच्या कोतकर घराण्यात, जे याआधी काँग्रेसमध्ये होते, आणि तिसरी मुलगी नगरचे गाडे परिवारात आहे, जे शरद पवारांच्या गटात आहेत। म्हणून नगरच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज बऱ्याचदा चुकतोच। वरवर नातेसंबंध आणि राजकीय पक्ष वेगवेगळे वाटत असले तरी आतून सगळे एकच आहेत, अशी चर्चा नगरमध्ये नेहमी रंगत राहते। सगळे सोऱ्यांच्या गणितात सुजय विखे यंदा आघाडीवर आहेत। राजकीय समीकरण बदलल्यामुळे सगळे सोयरेही एकत्र आल्याचं म्हणत बळ वाढल्याचा दावा शिवाजी कर्डिलेंनी व्यक्त केलाय। यंदा भाजपच्या सुजय विखेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके लढत होणार आहे। नगर लोकसभेत शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। 2019ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले। विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं। विखे 2,81,474 मतांनी विजयी झाले। नगर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत। विखेंविरोधात गेली लोकसभा लढलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप नगर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात, तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। आता सगळे सोयरे आम्ही सगळे एक महायुतीमध्ये आलेलो आहे, त्यामुळे आता सगळ्या सोयऱ्याचा काही प्रश्न कुठल्याच प्रकारचा उरत नाही। जर कदाचित भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची जर युती राहिली असती आणि सगळे सोयरे जर दुसऱ्या पक्षात राहिले असते तर सगळे सोयऱ्याचं राजकारण आपण म्हणू शकलो असतो। परंतु आता अजितदादाबरोबर संग्रामजी जगताप आले आणि मी तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला माहिती का पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम करतो, पण आता एकत्र आल्यामुळं आता मला असं वाटतं का अजून बळ आणि ताकद मिळण्याचं काम 100% होईल। कुणाल जयकर, TV9 मराठी, नगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।